अभी नहीं तो कभी नहीं इस टैगलाइन के साथ क्रेडाई बीएनएम रायगढ़ द्वारा आयोजित 7वें मेगा प्रॉपर्टी एक्सपो को पनवेल के बीजेपी विधायक प्रशांत ठाकुर ने भेंट दी, जहां उनके साथ प्रेसिडेंट अश्विन पटेल, वाइस प्रेसिडेंट विघ्नेश पटेल, मेंटर वसंत भद्रा, इमीडिएट पास्ट प्रेसिडेंट जीतू जगवानी, प्रेसिडेंट इलेक्ट चिराग शाह, सेक्रेटरी मनसुख पटेल, हरनेश कारिया आदि उपस्थित थे। प्रशांत ठाकुर ने विविध बिल्डर्स द्वारा लगाए गए पवेलियन को भी भेंट देकर प्रोजेक्ट्स का जायजा लिया। एक्सपो को शानदार बताते हुए प्रशांत ठाकुर ने जहां बिल्डर्स के योगदान की सराहना की, वहीं नवी मुंबई और पनवेल के बदलते चेहरे पर अपनी प्रतिक्रिया भी दी। क्रेडाई बीएनएम रायगढ़ यांच्या वतीनं आज बिल्डर वेलफेअर असोसिएशन यांनी सुद्धा मिळून हे मला वाटतं सातवा त्यांचं प्रॉपर्टी एक्झिबिशन आहे। मी त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी उपस्थित आमचे अध्यक्ष अश्विनभाई असतील किंवा त्यांचे सर्व पदाधिकारी सहकारी आहे, कन्व्हेनर आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या पनवेल तालुक्यात, उरण तालुक्यात, रायगड जिल्ह्यात विशेषत्वानं सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स शोकेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मी या निमित्तानं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। वेगवेगळ्या पद्धतीनं पनवेल आणि परिसरामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं बिझनेस पोटेन्शियल येतं आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये राहायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे। या परिसरात आधी राहायला आहेत, पण ज्यांना आता स्वतःच्या मालकीचं हक्काचं घर इथे करायचं आहे, भाड्यानं राहत होते, आता त्यांना वाटते नाही इथंच स्थायिक झालं पाहिजे या परिसरात, तर त्या सगळ्यांच्यासाठी एक वेगवेगळ्या पद्धतीच्या घरांची एक खूप मोठी अशा पद्धतीचे आपण म्हणू चॉईसची रेंज ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। ज्या पद्धतीनं आपण पाहतो आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारीला शिवडी न्हावा अटल सेतूचं उद्घाटन केलं आणि त्या माध्यमातून एक खूप मोठं संधींचं एक आपण म्हणूया दालन हे या परिसरामध्ये उघडलं गेलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये आता उद्योग करणारे, व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या वाढेल। लोक जे मुंबईमध्ये राहत होते, गर्दीच्या ठिकाणी राहत होते, त्यांना आता मुंबई जवळ झाली, त्यामुळे मुंबईमध्ये काम करणाऱ्या पण इथे राहणाऱ्या लोकांची संख्या वाढेल आणि या परिसरामध्ये आता विमानतळ या वर्षाच्या अखेरीला पूर्ण होणार आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग या परिसरात उभे राहणार आहे, नयनाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट होणार आहे। या सगळ्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये आपल्या आवडीचं घर घेणाऱ्यांची संख्या वाढेल आणि त्यामुळे अशा पद्धतीची आज उपलब्ध असलेली घरं ही लोकांना या सगळ्या परिसरातल्या लोकांना पाहायला मिळत आहेत आणि त्यांची चॉईस काय आहे हे बिल्डर लोकांना समजेल आणि म्हणून हे एक्झिबिशन बीएनएम रायगडचं एक्झिबिशन सगळ्यांसाठी उपयुक्त आहे। मी या निमित्तानं सर्व आमच्या या बिल्डर सहकाऱ्यांना शुभेच्छा देईन आणि त्यांच्या माध्यमातून चांगली दर्जेदार वेळेत पूर्ण होणारी घरं या सर्व परिसरातल्या नागरिकांना मिळावी अशा पद्धतीच्या मी त्यांना सुद्धा शुभेच्छा। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।